नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे नाही का? हो, नक्कीच. विशेषतः मनोज जरांगे पाटलांचं जे मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं ते मुंबईपर्यंत येऊन पोहोचलं आणि त्याचे पडसाद अजूनही उमटतायत. तर आज आपण याच घडामोडींच्या काय म्हणतात त्याला मुळाशी जाणार आहोत. आपल्याकडच्या स्रोतांमध्ये यावर बरीच चर्चा आहे. मराठा आरक्षणाची मागणी, मग हे आंदोलन हाताळताना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पद्धतीत काय फरक दिसला. हो. त्यानंतर त्या देवाभाऊ नावाच्या अनामिक जाहिराती आल्या, त्याचं राजकारण काय आहे. अजित पवारांचं एक अलीकडचं वर्तन पण वादग्रस्त ठरलंय. बरोबर. आणि या सगळ्याचा माध्यमांवर काय परिणाम होतोय, एकूण राजकारणावर काय परिणाम होतोय, हे सगळं आज आपण जरा सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. तर मग या सगळ्या घडामोडींमागची सत्ता स्पर्धा असेल, डावपेच असतील आणि याचे महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतात याची सविस्तर चर्चा करूया. सुरुवात करूया जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनापासून. मागच्या वेळेपेक्षा ह्यावेळेस सरकारची भूमिका, विशेषतः देवेंद्र फडणवीसांची रणनीती जरा वेगळी वाटली नाही का? हो, अगदी. शिंदेंनी आधी जरांगे पाटलांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला होता असं दिसलं होतं, पण ह्यावेळी फडणवीसांनी अंतर राखलं. आंदोलकांना मुंबईत येऊ दिलं, पण तिथे त्यांची थोडी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असं पण वाटलं. काय वाटतं तुम्हाला? अगदी बरोबर. म्हणजे फडणवीसांचा पवित्रा यावेळी अधिक नियोजनबद्ध, अगदी कॅल्क्युलेटेड होता असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी आंदोलकांना मुंबईत येऊ दिलं हे खरंय, पण तिथं पोचल्यावर त्यांच्या खाण्यापिण्याची सोय, स्वच्छतेची सोय, अगदी टॉयलेटची व्यवस्था ती कोलमडेल याची कुठेतरी काळजी घेतली गेली असं दिसतंय. अच्छा. पोलिसांनी खाऊ गल्ली बंद ठेवली होती, टॉयलेट्सना कुलूप लावली गेली. आता हे निर्णय काय आहे की गृह मंत्रालयाच्या निर्देशांशिवाय कसे होणार? बरोबर. कदाचित सुरुवातीला त्यांना वाटलं असेल की इतकी गैरसोय झाली की आंदोलक मागे फिरतील. पण तसं झालं नाही. आंदोलक तर ठाम राहिले, मग कोर्टाचा दबाव आला. हो, तेच झालं. जेव्हा उच्च न्यायालयात याचिका गेली आणि कोर्टाने सरकारला फैलावर घेतलं, तेव्हा कुठे चर्चेची दारं उघडली. म्हणजे एकीकडे गैरसोय करायची आणि दुसरीकडे कोर्टाच्या हस्तक्षेपामुळे तोडगा काढायचा. यातून झालं काय की सरकार आणि आंदोलक दोघांची प्रतिष्ठा वाचवण्याचा एक मार्ग मिळाला. अर्थात मराठ्यांना पूर्ण यश मिळालं असं नाही म्हणता येणार. काही लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाली हे खरंय, पण ती सगळे सोयरीची मागणी. हो, ती जी मुख्य मागणी होती की रक्ताच्या नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावं, ती काही पूर्ण झाली नाही. आता सरकार म्हणतंय की 8 लाख हरकती आल्या आहेत, त्या तपासायच्या आहेत. इतके दिवस काय केलं हा प्रश्न तर आहेच. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जरांगे पाटील सातत्यानं फक्त देवेंद्र फडणवीसांवरच टीका करत होते. शिंदे किंवा अजित पवारांबद्दल ते फार काही बोलले नाहीत. यामागे काही वेगळं राजकारण असू शकतं? ही शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे शिंदे मराठा मुख्यमंत्री आहेत, त्यांची समिती नेमली होती, त्यामुळे जरांगे पाटलांना त्यांच्याकडून काही अपेक्षा असू शकतात. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, 3.5-4 कोटी मराठा लोकसंख्येपैकी फक्त काही लाखांना कुणबी प्रमाणपत्र मिळणं याला खूप मोठं यश म्हणता येणार नाही खरं तर. बरोबर. त्यामुळे फडणवीसांवर टीका केंद्रित करून त्यांनी दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला असावा. पण शिंदे आणि पवार यांच्यावरील मौन ते नक्कीच विचार करायला लावणार आहे. आणि मग आंदोलन संपल्या वर्तमानपत्रांमध्ये आपण बघितलं, पहिल्या पानावर देवेंद्र फडणवीसांचे फोटो आणि देवाभाऊ अशा नावाने मोठमोठ्या जाहिराती. कोणी दिल्या काही पत्ता नाही. हो, ते खूपच धक्कादायक होतं. याचा काय अर्थ काढायचा? थेट श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसतोय आणि शिंदेना बाजूला सारण्याचा प्रयत्न. त्यात शिवाजी महाराजांचा फोटो वापरण्यामागे काय राजकारण असेल? हे स्पष्टपणे श्रेयाचं राजकारण आहे. अगदी शिंदे स्वतःला मराठ्यांचे तारणहार म्हणून दाखवायचा प्रयत्न करत होते, पण मुंबईतील आंदोलनाच्या हाताळणीतून फडणवीसांनी त्यांना पूर्णपणे बाजूला केलं हे स्पष्ट दिसते. अच्छा. चर्चेसाठी सुद्धा आपण बघितलं, विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले असे नेते पुढे आले, जे मूळचे भाजपचे नाहीत पण आता भाजपमध्ये आहेत. हो, म्हणजे फडणवीसांचे नेहमीचे संकटमोचक गिरीश महाजन वगैरे कुठे दिसले नाहीत यावेळी. बरोबर. आणि त्यानंतर आलेल्या या देवाभाऊ जाहिराती, हा त्याचाच पुढचा भाग वाटतो. शिवाजी महाराजांचा फोटो वापरणं म्हणजे मराठा मतदारांना आणि एकूणच मराठी माणसाला आकर्षित करण्याचा प्रयत्न. म्हणजे फडणवीसांवरील तो ब्राह्मण नेता हा शिक्का पुसून आपण सर्वसमावेशक आहोत, महाराष्ट्राचे नेते आहोत हे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणायचा का? देवाभाऊ हे नाव पण आधी वापरलेलं आहे ना.
व देवाभाऊ ही संकल्पना यापूर्वीही निवडणुकीच्या काळात होर्डिंगवर दिसली होती. आता पुन्हा तीच वापरली गेली आहे. यातून स्वतःला अधिक लोकाभिमुख, सर्वसामान्यांच्या जवळचा नेता म्हणून प्रस्थापित करायचा प्रयत्न दिसतोय. पण या जाहिरातींमुळे खूप गंभीर नैतिक प्रश्न उभे राहतात. एकतर प्रकाशकाचं नाव नसताना वृत्तपत्रांनी या जाहिराती कशा काय स्वीकारल्या, हा खूप मोठा प्रश्न आहे. बरोबर. पूर्वी पहिल्या पानावर जाहिरात नसावी यावर केवढी चर्चा व्हायची. आता तर नाव नसलेली जाहिरात पहिल्या पानावर छापून येते. म्हणजे हा एक प्रकारे नियम धाब्यावर बसवण्याचा प्रकार झाला, बरोबर ना? निश्चितच. याला भ्रष्टाचार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आणि दुसरा मुद्दा म्हणजे या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च झाले असणार. हे पैसे आले कुठून? हा मोठा प्रश्न आहे. कोणी दिले हे पैसे? रोहित पवारांनी काही आरोप केले आहेत की अडचणीत आलेली मित्रपक्षाचे मंत्री असतील किंवा मेढा इंजिनिअरिंग सारख्या कंपन्या, ज्यांना दंडात मोठी सूट मिळाली होती म्हणे, त्यांनी हे पैसे दिले असावेत. अच्छा. आता हे आरोप खरे की खोटे हे तपासावं लागेल, पण प्रश्न खूप गंभीर आहेत. आणि इतके दिवस होऊन गेले, भाजपने किंवा फडणवीसांनी याबद्दल काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाहीये अजून. बरोबर. मौन बाळगलं जातंय, म्हणजे काहीतरी लपवण्याचा प्रयत्न आहे असं दिसतंय. निदान वृत्तपत्रांनी तरी सांगावं की बाबा त्यांना पैसे कोणी दिले, चेकने दिले की रोख दिले, पावती कोणाच्या नावाने फाडली. हो ना. पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी इथे तर पारदर्शकता दाखवायला पाहिजे होती. अशी निनावी जाहिरात देणं आणि ती स्वीकारणं हे दोन्ही खूप चुकीचे पायंडे पाडत आहेत. याच देवाभाऊ जाहिरातींच्या निमित्ताने मग माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उभा राहतोय. आपल्या स्रोतांमधूनही ही चिंता व्यक्त केली गेली आहे की या राजकीय जाहिराती स्वीकारल्यामुळे माध्यमांचा निष्पक्षपातीपणा धोक्यात येतोय का? नक्कीच येतोय. आणि हा फक्त देवाभाऊ जाहिरातींचा मुद्दा नाहीये. ही एक मोठी समस्या आहे ज्याला आपण पेड न्यूज संस्कृती म्हणतो. जेव्हा माध्यमं, राजकीय पक्ष किंवा नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात जाहिराती घेतात, तेव्हा साहजिकच त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या गैरसोयीच्या बातम्या द्यायला ती कचरतात. हे एक प्रकारचं अलिखित सेन्सरशिपसारखं आहे. म्हणजे जाहिरात देणाऱ्यांच्या विरोधात बातम्या देणं टाळलं जातं असं? अगदी तसंच. आणि हे फक्त मोठ्या पातळीवर नाही, जिल्ह्यात हे चित्र आहे. आमदार, खासदार स्थानिक वृत्तपत्रांना, चॅनल्सना जाहिराती देतात आणि मग त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप असतील, त्यांच्या कामातल्या त्रुटी असतील, त्या बातम्या दाबल्या जातात. हो, हे खरं आहे. आपण बघतो की संजय शिरसाट किंवा योगेश कदम यांच्यावरील आरोपांच्या बातम्या त्यांना जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती तेवढी मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या गंभीर विषयांपेक्षा राजकीय इव्हेंट्सना जास्त महत्त्व दिलं जातं. लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राचे संपादकही अग्रलेखातून शिंदे, पवारांवर टीका करतात. पण फडणवीसांवरील टीका मात्र मवाळ असते, असे एक निरीक्षण स्रोतांमधनं मांडलं गेलंय. यामागे मार्केटिंग विभागाचा दबाव असतो असं म्हटलं जातं. ही परिस्थिती खरंच चिंताजनक आहे. हो. आणि नेपाळमध्ये नुकताच जो उद्रेक झाला ना, तो खूप बोलका आहे. तिथे तरुण रस्त्यावर उतरले आणि त्यांनी राजकारण्यांबरोबरच मोठ्या मीडिया हाऊसेसनाही लक्ष केलं. अच्छा. हा राग फक्त नेत्यांविरुद्ध नव्हता, तर राजकारणी आणि मीडिया यांच्या अभद्र युतीविरुद्ध होता. ही एक धोक्याची सूचना आहे असं मला वाटतं. भारतात ही परिस्थिती फार वेगळी नाही. मग यावर उपाय काय? जर लोकांना खरी स्वतंत्र माहिती हवी असेल तर त्यांना त्यासाठी स्वतंत्र पत्रकारितेला पाठिंबा द्यावा लागेल. कारण स्वातंत्र्य आणि खरी माहिती फुकट मिळत नाही, हे आपल्याला समजावून घ्यावं लागेल. अगदी बरोबर. आता जरा अजित पवारांच्या त्या प्रकरणाकडे वळूया. सोलापूर जिल्ह्यातल्या कुरडू गावात वाळू उपशाच्या ठिकाणी पाहणी करायला गेलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी फोनवर बोलताना अजित पवारांनी जी भाषा वापरली त्यावरून बराच गदारोळ झाला. हो. त्यानंतर ते काही काळ नॉट रिचेबल पण झाले होते. या घटनेकडे कसं बघायला हवं? पहिली गोष्ट म्हणजे एका महिला IPS अधिकाऱ्याशी बोलताना वापरलेली ती भाषा. हो, ती भाषा. ती खूपच म्हणजे अरे तुरे करणं, इतनी डेअरिंग क्यू करती असं विचारणं. ही भाषा अत्यंत टपोरी आणि अशोभनीय आहे. एका मोठ्या पदावर असलेल्या नेत्याकडून अशी भाषा अपेक्षित नाहीये. यातून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढलेली एक प्रकारची मवाली किंवा गुंडगिरीची संस्कृती दिसून येते, असं काही स्रोतांमध्ये म्हटलं आहे. पुण्यातील दीपक मानकर सारखे उदाहरणं आहेतच आपल्यासमोर, जे पूर्वी मोक्काचे आरोपी होते. आणि त्या प्रकरणात तथ्य काय होतं? कारण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं होतं आणि नंतर अहवाल काहीतरी वेगळाच आला. हो, सुरुवातीला गावकऱ्यांनी तक्रार केली होती खरी, पण नंतर महसूल खात्याच्या अहवालातून असं समोर आलं की तिथे बेकायदेशीरपणे मुरुम उत्खनन सुरू होतं, त्याला परवानगी नव्हती. अच्छा, म्हणजे त्या अधिकारी योग्यच होत्या तिथे? हो, म्हणजे IPS अधिकारी अंजना कृष्णा तिथे गेल्या होत्या, ते योग्यच होतं. मग प्रश्न उरतो की अजित पवारांनी यात हस्तक्षेप का केला?
त्यांच्याकडे महसूल खातं नाहीये. हा स्पष्टपणे अधिकारांचा गैरवापर आहे. बरोबर. एका सनदी अधिकाऱ्याला अशा प्रकारे दमदाटी करणं हे खूपच गंभीर आहे. त्या अधिकाऱ्यानं ते संभाषण रेकॉर्ड करून व्हायरल केलं हे धाडसाचं होतं म्हणायला हवं. नक्कीच. त्यामुळेच हे प्रकरण इतकं समोर आलं. यावर अजित पवारांवर कारवाई व्हायला हवी होती. किमान त्यांनी माफी तरी मागायला हवी होती. पण त्यांनी फक्त अधिकाऱ्यांचा आदर करतो असे एक ट्विट करून विषय संपवण्याचा प्रयत्न केला. हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला धक्का देणार आहे असं मला वाटतं. यामागे आणखी काही राजकीय पदर असू शकतात का? म्हणजे भाजपच्या मोठ्या रणनीतीचा भाग वगैरे असं काही? शक्यता नाकारता येत नाही. भाजपचं एक ध्येय आहे म्हणतात 100% भाजप, म्हणजे 2019 पर्यंत स्वबळावर सत्ता आणायची. हो. त्यासाठी त्यांना शिंदे गट आणि अजित पवार गट या मित्रपक्षांची गरज हळूहळू कमी करायची आहे. आता अजित पवारांसारखे नेते जर स्वतःच्या वागणुकीमुळेच असं आयतं कोलीत देत असतील तर भाजपला ते सोयीचं ठरतं. बरोबर. रोहित पवारांनी एक ट्विट केलं होतं बघा. त्यात त्यांनी म्हटले की अजित पवारांच्याच पक्षातले काही नेते, कदाचित त्यांचा रोख तटकरे पटेल यांच्याकडे असावा, ते भाजपसोबत मिळून अजित पवारांविरुद्ध मीडिया ट्रायल घडवून आणत आहेत. अच्छा. आता यात किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. कदाचित हा रोहित पवारांचा दोन्ही गटात वाद लावण्याचा प्रयत्नही असू शकतो. पण एकूणच अजित पवारांचं हे प्रकरण त्यांच्या आणि महायुतीच्या प्रतिमेसाठी नक्कीच हानिकारक आहे. म्हणजे बघा, एका बाजूला हे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे, दुसरीकडे हे असे वाद. यामुळे समाजातही एक प्रकारची अस्वस्थता पसरतीये असं वाटतं. विशेषतः मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष उभा राहतोय तो किती धोकादायक वाटतो. हा संघर्ष अत्यंत धोकादायक आहे. आणि दुर्दैवाने राजकीय फायद्यासाठी ही सामाजिक दरी आणखी रुंदावली जातीये असं दिसतंय. छगन भुजबळ यांचं उदाहरण बघा ना. ते सरकारमध्ये मंत्री आहेत, पण ओबीसी मेळाव्यात जाऊन सरकारच्या GR विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करतायत. ही भूमिकाच कशी परस्पर विरोधी आहे. हो ना. जर सरकारचा निर्णय मान्य नसेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडून लढावं. पण सत्तेची ऊब घेत सरकारवरच टीका करणं हे नैतिकदृष्ट्या कसं योग्य ठरतं? यामुळे समाजातला सलोखा बिघडतोय हे नक्की. हो. महाराष्ट्राला जशी हिंदू मुस्लिम तेढ परवडणारी नाही, तशीच मराठा विरुद्ध ओबीसी ही दरीही परवडणारी नाहीये. इथे शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन दोन्ही समाजांमध्ये समन्वय साधण्याची, गैरसमज दूर करण्याची गरज आहे असंही काही स्रोतांमध्ये म्हटलं गेलंय. मराठा समाजालाही समजावून सांगायला हवं की बाबा, ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवणं कायद्याच्या चौकटीत किती कठीण आहे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. आणखी एक मुद्दा जो स्रोतांमध्ये उपस्थित केला गेलाय तो म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा खर्च. हा एवढा मोठा खर्च येतो कुठून, हा प्रश्न अनेकांना पडलाय. हो, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. हे आंदोलन चालवण्यासाठी जो प्रचंड पैसा लागतोय तो कोण पुरवतंय? सामान्य गरीब मराठा शेतकरी हा खर्च उचलणं शक्य नाहीये. बरोबर. मग जर श्रीमंत मराठा लॉबी हा पैसा पुरवत असेल तर त्यांचा छुपा अजेंडा काय आहे? त्यांना फक्त शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण हवंय की ओबीसी कोट्यातून राजकीय आरक्षण मिळवण्यावर त्यांचा डोळा आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत, कारण यातूनच आंदोलनाची खरी दिशा स्पष्ट होईल. आणि सरकारने जे आश्वासन दिलं होतं आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं, त्याचं काय? तर तिथेही एक मेघ आहे असं दिसतंय. सरकारने आश्वासन दिलं खरं, पण आता पोलीस खात्यानं मालमत्तेची जाळपोळ किंवा पोलिसांवरील हल्ले यासारखे जे गंभीर गुन्हे आहेत ते मागे घ्यायला आक्षेप घेतलाय. अच्छा, म्हणजे इथेही अडचण येऊ शकते. हो, म्हणजे इथेही आंदोलकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार कदाचित म्हणेल की आम्ही प्रयत्न केला, पण पोलीस तयार नाहीत. त्यामुळे केवळ भावनिक घोषणांवर विश्वास न ठेवता वस्तुस्थिती तपासून पाहणं गरजेचं आहे. शेवटी संवाद आणि सामाजिक सलोखा टिकवणं हेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे. नक्कीच. आजच्या या चर्चेतून महाराष्ट्राच्या राजकारणातले अनेक गुंतागुंतीचे पैलू समोर आले. मराठा आरक्षणाभोवती फिरणारं ते सत्ताकारण असेल, देवाभाऊ जाहिराती आणि माध्यमांच्या भूमिकेवरचे प्रश्न असतील, अजित पवारांचं वर्तन आणि त्यातून निर्माण झालेली अधिकारांच्या गैरवापराची चिंता असेल, हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात मराठा विरुद्ध ओबीसी अशी जी धोकादायक फूट पडताना दिसतीये, हे सगळं खूप विचार करायला लावणार आहे.
हो, आणि हे सगळं चित्र पाहता आपल्या स्रोतांमधल्या विश्लेषणाच्या आधारावर एक प्रश्न मनात येतोच. जिथे राजकीय महत्वाकांक्षा इतक्या मोठ्या आहेत, पैशाचे स्रोत संशयास्पद आहेत, माध्यमं कुठेतरी तडजोडी करताना दिसतायत आणि समाजात तणाव वाढतोय, अशा परिस्थितीत महाराष्ट्रातली लोकशाही प्रक्रिया आणि नेत्यांची जबाबदारी नेमकी कुठे उभी आहे? आणि या व्यवस्थेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी सामान्य नागरिकांनी किती आणि कसं जागरूक राहण्याची गरज आहे यावर आपल्याला सगळ्यांनाच खरंच विचार करावा लागेल.